नमस्कार, आरोही क्रिएशनमध्ये छान अशी आपण राखी बनवतोय। आपण राखीची सीरीज सुरू करणार आहोत आता। तर रोज आपल्या चॅनलवरती राखीचे व्हिडिओज येत जातील, तर तुम्ही नक्की बघा। आणि रक्षाबंधनसाठी सगळ्यात स्पेशल म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेली राखी जेव्हा आपण आपल्या भावासाठी बांधतो तेव्हा खूप छान वाटतं। तर त्याच्यासाठी तुम्ही घरी बसून ही राख्या बनवू शकता। नवीन नवीन आयडियाज आहेत। तर इथे दोरा घेतलेला आहे, हा कॉटनचा दोरा आहे। याच्या ऐवजी तुम्ही लोकर देखील वापरू शकता, परंतु इथे जर त्यांना आपण बोललं की आम्हाला राखी बनवण्यासाठी दोरा पाहिजे तर ते देतात। तर हा कॉटनचा दोरा असतो, ते हा 10 रुपयाला एक बंडल असतो। जसं मी सुरुवातीला दाखवला तेवढा बंडल 10 रुपयाला एक असतो आणि त्याच्यामध्ये भरपूर राख्या बनवून होतात। याच्यामध्ये कलर देखील आहेत अवेलेबल, तुम्हाला पाहिजे तो कलर भेटून जाईल। तर इथे ओमचं मी पेंडन घेतलंय। तर हे पेंडन मी आणलं होतं राखी मेकिंगसाठी। जर आपल्याकडे साहित्य घरगुती जे आपण घरी नथीसाठी वगैरे साहित्य आणलेलं आहे त्याच्यामधून देखील छान छान राख्या कशा बनवायच्या ते देखील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे पुढच्या। तर इथे मी आणलं होतं पेंडन, तर ते दाखवते। तर ते आधी तुम्हाला दाखवलं की त्या वेजामधून आपला दोरा जात नाही तर कसा घालायचा। तर इथे तार घेतलेली आहे जी की आपण नथीसाठी वापरतो, 0.3 गेजची तार। तर ती तार घेतली आणि ती तार मी दोऱ्याच्या मधोमध अडकवून घेतली आणि सगळ्यात आधी आपल्याला ही तार घालायची त्या वेजामधून आणि त्याच्या पाठीमागे मग दोरा आपोआप येतो। तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, दोरा असा जात नाही, त्याच्यामुळे ही पद्धत तुम्ही वापरू शकता। हे बघा, आणि आता दुहेरी दोरा मी घेतलेला आहे आणि जी इथे तुम्ही बघू शकता मी दोरा कशा प्रकारे काढला बाहेर। तर अशा पद्धतीने हा दोरा बाहेर काढला आणि असंच आपल्याला पलीकडच्या साईडला देखील अटॅच करायचं आहे, परंतु मी एक साईड पूर्ण करून दाखवते। इथे बघू शकता तुम्ही, याच पद्धतीने आपल्याला येथे मी दोरा आधी तारेमध्ये अटॅच केला, त्याच्यानंतरनं ड्रॉप शेपचा एक क्रिस्टलचा मणी होता लाल कलरचा तो टाकला, त्याच्यानंतरनं हिरव्या कलरचे मणी टाकून घेते मी। तर हिरव्या कलरचे 3 मणी टाकून घेतलेत आणि हे हिरव्या कलरचे जे आहेत तर ते 4 mm चे आहेत आणि जो ड्रॉप शेपचा होता तर तो 8 mm चा आहे आणि आता 4 mm चा मोती टाकून घेतलेला आहे। इथे बघू शकताय दोरा मध्ये मध्ये येऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला एकदम राखीच्या जवळ न्यायचं, नंतर पाठीमागे आणायचं, नंतर राखीच्या जवळ असे मणी न्यायचे आहेत। इथे बघू शकताय याच पद्धतीने आपल्याला राखी पूर्ण करायची आहे। बनवल्यानंतर खूप छान दिसते राखी। याच्यामध्ये आपण वेगवेगळे डिझाईन्स आणणार आहोत। ही पहिली राखी आहे, याच्यामध्ये भरपूर असे छान छान नंतर डिझाईन येतील। ते बघा, इथे दुसऱ्या साईडला देखील मी अटॅच केलं आणि जसं पलीकडे आपण ओवून घेतलं होतं तर त्याच पद्धतीने आपल्याला इकडे देखील ओवून घ्यायचं आहे। खूप छान आणि सोपी पद्धत आहे ही, तुम्ही बघू शकताय। आणि आपण घरी बनवलेला आनंद हा वेगळाच असतो, त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर इथे क्रिस्टलचे मणी टाकले, आता नंतर मोती टाकते आणि ही जी तारेची आयडिया आहे तर ती खूप सुंदर आहे। डायरेक्ट दोऱ्यांमधून मणी जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला तार अडकवायची आहे, तारेची गरज आपल्याला लागणारच आहे। तर याच पद्धतीने आपण छान छान राख्या बनवणार आहोत आणि सगळ्यात सोपी देखील पद्धत घेऊन येणार आहोत। तर इथे जेव्हा मी एक मोती टाकला होता तेव्हा थोडीशी लहान राखी वाटली, त्याच्यामुळे 2-2 मोती टाकून घेतलेले आहेत आणि शेवटी याला आपल्याला अशी गाठ बांधून घ्यायची आहे। गाठ आपल्याला तरी गाठ मारताना तुम्ही बघू शकताय मध्ये मी तार घातले, त्याच्यामुळे काय होतं की गाठ एका जागी फिक्स नाही होत, आपल्याला पाहिजे तिथं गाठ बसते। गाठ ही आपल्याला एकदम मोतीच्या चिटकून बांधायची आहे आणि हे बघू शकता अशा पद्धतीने ही सुंदर अशी राखी तयार आहे। तर नक्की आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील ही राखी नक्की ट्राय करा। खूप खूप